बस 10वीं बार ये किसी पे चढ़ना है। 10वीं बार है आपका? यस, सो हाउ आर यू फीलिंग? आई एम वेरी टायर्ड. प्राउड। Very proud. Okay. Proud of Aurangzeb? Yeah, this is not a photo of Aurangzeb. Then whose it is? This is Yadwas. Yadav's? Yes, in Yeah. 14th century. ओके. सो आम्ही वरती जातोय. सगळे थकलेत. आमचे मेन माणूस शांतिरत्न थोरात सर, हे आमचे सेकंड मेन माणूस माननीय संतोषजी चाटसे सर. माझ्या मामांनी आज निर्धार केले की ते अनुवानी पायाने किल्ला चढणार आहे. गाईज, आपण पुण्यातही असल्या प्रकारचे सुंदर किल्ले बघतोच, पण प्रत्येक किल्ल्याची त्याची एक वेगळी मजा असते, वेगळी सुंदरता असते. खाली पण आहे काहीतरी दिसतंय, बट तिथे झाडं वगैरे उगवले आहेत. बघूया. आता मी पण दमलोय, खूप जास्त दमलोय. शांती थांब थोडंसं, अजून थोडं वरती चालूया. चल तिथे, चल शांती. गणेशजीचं टेम्पल आहे तिथं, थांबू. चाल चला. पाटील चला, पाटील चला की. आमचे मेन कार्यकर्ता थांबलेत. हो साहेब, चला की. चलो ना. हा, थोडा मोकळा श्वास या ठिकाणी घेतला पाहिजे. घ्या ना मग श्वास. तुम्हाला माझा पण श्वासाचा आवाज येत असणार आहे, कारण की मी पण टायर्ड आहे. आणि आपण बघतोय, मी आता तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे सगळं. थोडीशी ब्राईटनेस वाढवतो, हे बघा. हा जरूर ऍड झालं. काही मुलं इथं जय श्रीरामचा नारा लावताना आपण बघतोय. चला शांती, आता पुरेसा वेळ आराम केलाय तुम्ही, आता चला वरती. चला. आम्हाला हा प्रश्न पडलाय की आमच्यासोबत काही वयस्कर लोकही होते आणि ते आमच्या पहिले वरती गेलेत आणि बिना दमता. हे कसं पॉसिबल आहे? आम्ही याच गोष्टीचा विचार करतोय सध्या. आता बघू, वरती जाऊन आम्हाला कळेल की त्यांना दम कसा नाही लागला, का आम्हालाच जास्त उशीर झाला. बघूया. मी पुढे जाणार आणि ही दोघं मागे जाणार. पण आता आमच्या काकांना घाबरून, काकाला टोमना मारतील याच्या भीतीने ही गँग पण आता पुढे निघते. चला गाईस, चला. ही मुलं परत इथं बसलीत. आता आपण जाऊया वरती. चला. पंचतम ब्लॉगच्या मालकींचा कॉल आलेला की बरोबर ब्लॉग काढ, तर त्याच्यामुळं अजून व्यवस्थित ब्लॉग काढतो मी. चला वरती जाऊया. गाईस, किती वरती येतोय आपण बघा. खूप वरती आलोय, खूपच जास्त वरती आलोय. आणि मी 2 दिवसापासून संभाजीनगरमध्ये आणि बघतोय जिकडे तिकडे लहान मुलांची सहली आलेल्या आहेत. आमच्या शाळेवाल्यांना मला विचारायचं आहे, आम्हाला का नाही नेलं? मी आहे होमटाऊन हिंगोली आहे माझे, तर आम्ही सेक्रेटरीमध्ये शिकलेलं, तर आम्हाला जास्तीत जास्त औंढा नागनाथ इथे नेलं. तर आम्हाला हे खूप नवीन गोष्ट आहे. अँड गाईज, आय एम टायर्ड स्टील. पंचतम ब्लॉगच्या मालकींचा ऑर्डर आलाय म्हणून शिस्तीच ब्लॉग करतोय. हा गाईज बघा किती सुंदर. मी डार्क पॅसेजमधनं ट्रॅव्हल करतोय. सो गाईज, इथं सहल पण आलेली आहे लहान लहान लेकरांची, आणि आपण जातोय समोर. आपण चालत राहूया. पंचतम ब्लॉग्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पंचतम ब्लॉग्सला सपोर्ट करा, तेव्हाच आपण लवकरच 5K हिट करणार आहे. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करावी. आपण बघूया पुढे. हे डार्क पॅसेज आहे, सगळं डार्क पॅसेज आहे. इथं काय आहे काय माहिती. बघा ना, इथं लोकांनी असं कचरा टाकलाय. तर कोणीही फिरायला आल्यावर माझी नम्र विनंती असेल की असं कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये, कारण की आपले हेरिटेज आहेत, आपले फोर्ट्स आहेत, तर आपण यांची काळजी घेतलीच पाहिजे. तसं आपण काळजी घ्यावं सगळ्यांनी, आणि इथं कचरा करू नये. कुठल्या शाळेचे तुम्ही? हाय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बोला, लाईक करे, सबस्क्राईब करे. बोला. हा गुड.
आम्ही पंचतम ब्लॉग्सचे ब्लॉगर्स, इथं ट्रॅफिक लागलाय, आम्ही ट्रॅव्हलर्स पंचतम ब्लॉग्सचे. आता आम्ही जातो यांच्यासोबत, सिंगल लाईन बनवायला लावले त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागला इथे. आम्ही जातोय समोर, डायरेक्ट असं चढ आहे वरती. तर चढ असल्यामुळं थोडंसं अवघड जात आहे. ही लहान लहान चिमुकली मुलं मस्त चढतायत. बघा किती वरती आलोय आपण, किती भारी कोरलेलं आहे हे. It's really good, guys. तुम्ही नक्कीच या औरंगाबादला, आय मीन छत्रपती संभाजीनगरला, आणि आपला दौलताबादचा किल्ला आहे याला नक्कीच व्हिजिट द्या. फक्त एवढं लक्षात राहू देशाल की कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये इथं, कारण की आपला हेरिटेज आहे. हा हा तर हे बघा जातोय वरती. बघा किती वरती आलोय आपण. ज्याला उंचीची भीती वाटते त्याच्यासाठी तर खरंच खूप अवघड आहे. स्टिल वी आर कोपिंग अप विथ इट अँड वी आर गोइंग अप. आत्ता एवढ्या सुविधा असतानाही जर एवढी अडचण होत असेल तर त्या काळात कसं जात असतील. डॅम गाईज, इट्स रिअली हार्ड. चुकी नाही ब्लॉग व्हिडिओ घेतलाय तर बघू कलर करेक्ट करावा लागेल त्याला. रंडी गाईज उभरती आलं, तुम्ही बघू शकता. मी आय होप मी तुम्हाला दिसतोय बरोबर, कारण की मागचे काही व्हिडिओज पाहिलेत मी, त्यात मी येत नाही बरोबर. तर बघूया, चला. बघू शकता ऑलरेडी खूप वरती आलोय आपण. आय गेस इट्स द टॉप. खूप मस्त वारं सुटल्यावरती राहिलंय, थोडंसंच राहिलंय आणि बस. आता आपण असू वरती, थोडंसं राहिलंय. बघू शकता म्हणून घरचे कुठं गेलो माझ्या, कोण भेटत नाही, सगळे गायब झाले आहे. मला वाटलं वरती लेट्स सी असावे, वरती असावे. स्केड की मी एकटा नसो वरती. बस मला लागली तहान, खूप जास्त तहान. काहीच मला आत्ताशी कळलं की मी सगळ्यात पुढे आलोय आणि सगळे मागे आहेत. मला वाटलं की सगळे पुढे गेलेत म्हणून मी एवढी धावपळ गेली आणि मी सगळ्यात पुढे आहे आणि सगळे मागे आहेत. उफ गाईज, तर ठीक आहे, आता मी चांगला व्लॉग बनवू शकतो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, सगळं दिसतंय सगळं गाईज. खूप तिथून तुम्हाला मी दाखवू आम्ही कुठून आलोय. तिथे दिसतंय का, ही तर आपली गाडी बलिनो आणि नेक्सॉन लावलेला आहेत. आता आपण बघा गाईज, सुंदर नाही, नाही का सुंदर. गाईज मी इथं बसलेलो आणि बघा ना हे काय आहे. म्हणजे गाईज तुम्ही येता फिरता आणि असा कचरा करता का. आपला कचरा आपण स्वतः जवळ ठेवला पाहिजे. तुमच्याकडे स्वतःकडे सिव्हिक सेन्स नाही आहे आणि तुम्ही देशाच्या गव्हर्नमेंटकडून एक्सपेक्ट करता की त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. पण तुम्ही आपली जबाबदारी बनते ना गाईज की आपण हे चांगलं ठेवलं पाहिजे. इथं पण बघा प्लास्टिक, इथे पण बघा प्लास्टिकच्या बॉटल्स. एक तर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकायला हवं. हे बघा गाईज, एक तर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकायला हवं, नाही तर तुमच्यासोबत कॅरी केलं पाहिजे. तुम्ही असं कुठेही फेकू नये. आपली हेरिटेज साईट्स आहेत, हे आपलं हेरिटेज आहे, आपला कल्चर आहे, आपले फोर्ट्स आहेत. आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपण हे सगळं जपून ठेवलं पाहिजे आणि ते जपून ठेवण्यासाठी आपल्याला क्लीन ठेवलं पाहिजे. असं नाही सगळं खराब होऊन जाणार आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज कचरा करू नये. मी पूर्ण ब्लॉग हेच म्हणतोय की कचरा करू नका, कचरा करू नका. आणि मला खरंच खूप वाईट वाटतंय की इथं लोकांनी कचरा केलाय.